नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. मित्रांनो, तुम्हा सर्वांना एन-सी-एम-सी कार्ड हे माहीतच असेल. मित्रांनो, सर्व महिलांना तसेच जे काही आपले ज्येष्ठ नागरिक असतील, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील, अशा सर्व नागरिकांना एन-सी-एम-सी कार्ड हे काढणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. याची जी काही शेवटची तारीख आहे 1 ऑगस्ट इथे असणार आहे. त्याबद्दलचं अपडेट महाराष्ट्र सरकारने इथे आपल्या वेबसाईटवर अपडेट केलेलं आहे. इथे पाहू शकता अशा प्रकारे त्यांचे ब्राउचर वगैरे पण अपडेट करण्यात आलेले आहे. एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड आवश्यक. जर तुम्हाला आता एस-टी बसने आपली जी काही लाल पर्याय महामंडळ आहे त्यांना जर तुम्हाला प्रवास करायचा असेल, तर तुमच्याकडे एन-सी-एम-सी हे स्मार्ट कार्ड असणे आवश्यक आहे. हे स्मार्ट कार्ड असेल तरच तुम्हाला सवलतीच्या दरामध्ये प्रवास करता येईल. जर हे कार्ड जर तुमच्याकडे नसेल, तर तुम्हाला जी काही अमाउंट असेल ट्रॅव्हल करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी ती पूर्ण अमाउंट तुम्हाला तिथे भरावी लागेल. जर तुम्हाला सवलतीच्या दरामध्ये जे काही गव्हर्नमेंट स्कीम अंतर्गत लाभ घेऊन प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला एन-सी-एम-सी कार्ड, स्मार्ट कार्ड हे काढणे आवश्यकच आहे. त्यासाठी मी इथं पाहू शकता अशा प्रकारे अपडेट पण इथे दिलेलं आहे. शासनाच्या प्रवासी सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे. तर हे कार्ड कोणासाठी आवश्यक आहे? महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी ही काय योजना आहे, हे काय स्मार्ट कार्ड आहे ते आवश्यक असणार आहे. 1 ऑगस्ट 2026 पूर्वीच तुम्हाला हे संपूर्ण कार्ड हे डाउनलोड करून घ्यायचे, फिजिकली काढून घ्यायचे. आत्तापर्यंत राज्यभरामध्ये जवळपास 51 लाख नागरिकांनी इथे नोंदणी केलेली आहे. 25 लाख स्मार्ट कार्ड आता कार्यान्वित आहेत. म्हणजेच 25 लाख कार्ड हे तयार केलेले आहेत. ऑन प्रोसेसमध्ये गेलेले आहेत. 4,000हून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्र इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. डिजिटल पारदर्शक आणि सुलभ प्रवासासाठी ही महत्त्वपूर्ण स्मार्ट कार्ड इथे काढण्यात आलेले आहे. आजच जवळचे जे काही आपलं एस-टी स्मार्ट कार्ड किंवा वितरण केंद्र असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करून हे कार्ड तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने, ऑफलाईन पद्धतीने इथे काढायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हे जर कार्ड तुम्हाला काढायचं असेल तर कुठेही ऑनलाईन प्रोसेस इथे दिलेली आहे. म्हणजे तुम्ही घरी बसून स्वतः तुमचं एन-सी-एम-सी कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने काढू शकत नाही. ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची. हे कार्ड जर तुम्हाला काढायचं असेल तर तुमचं जवळचं जे काही एस-टी डेपो असेल किंवा जे काही आपले 4,000हून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्र दिलेले आहेत, तिथे जाऊनच तुम्हाला हे काही एन-सी-एम-सी कार्ड असेल ते काढायचं आहे. जे काही आवश्यक डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट देऊन हे कार्ड तुम्हाला इथे काढून घ्यायचं आहे. जे आपले ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, अशा महिलांनी जर त्यांना सवलतीच्या दरामध्ये एस-टी बसने प्रवास करायचा असेल, तर हे कार्ड काढणे आवश्यक आहे. हे कार्ड जर तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही सवलतीच्या दरामध्ये शासनाचे जे काही स्कीम आहे त्या अंतर्गत प्रवास करू शकत नाही. ही बाब तुम्हाला ते लक्षात घ्यायची आणि त्याच्यामध्ये अजून महत्त्वाचं म्हणजे हे कार्ड काढण्यासाठी फक्त 1 ऑगस्टपर्यंतचा टाईम तुम्हाला ते दिलेला आहे. 1 ऑगस्ट नंतर तुम्हाला यासाठी टाईम दिला जाणार नाही. ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. तर लवकरात लवकर तुमचे जवळचे जे काही डेपो असतील, बस डेपो असेल, एस-टी डेपो वगैरे असेल, तिथे जाऊन तुम्हाला हे कार्ड ऑनलाईन पद्धतीनं, ऑफलाईन पद्धतीने काढून घ्यायचं आहे. मित्रांनो, अशाच नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपलं WhatsApp चॅनल, Telegram चॅनल पण जॉइन करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.